खूप बरं दिसता. I enjoyed because this is my first time. First I was nervous. पण मागीर हांवें प्रॅक्टीस केली सरान म्हाका हौसला दिलो. कशें आसलेले कसो दिसता तुका आजचो परफॉर्मन्स तुजो बेस्ट बरें दिसलें. आणि किती दिसांची प्रॅक्टीस आसलेली आमच्या 4 दीस प्रॅक्टीस जाल्लेली. आणि कशें दिसता आयज तुका हे सगळो परफॉर्मन्स करून बरें दिसता. हे फ्रेंड्स वेलकम बॅक न्यू ब्लॉगान तुमचे सगळ्यांचे स्वागत. आणि आयज आमी वयता रवींद्र भवन बायणा वास्को माझ्या भावाच्या चेड्याच्या पयल्या नाटका. आमी सगळीं जाणां वयता फॅमिली आनी कंप्लीट व्हिडिओ पळोवया. तर शूटिंग काडपाक शूट करपाक मेळटा जाल्यार हांव शूट करतलो नाटक आनी नाल्यार एटलिस्ट तेचो भाग कितको आहा तो. सगळीं जाणां आमी वयता. परी आमचे सारके रेडी आहा. चला तर या. परी पळय शूट एंड माय कजन सिस्टर एंड माय मॉम. चल या मगे जाली रेडी मगे तू. आगो बायकान या सगळीं जाणां. ओके बायक नाल्यार ओके चल या मगो या चल. आमी सगळीं भायर आनी परी सुद्दां आमचे येता आतां सद्या. ओके आनी वाटेक मेळ्ळी आमची ही धांवता हे पळय कॅमेराक भिवन. आणि चैत्रा हाव यू फायन. ओ परी आणि कितें म्हणटा तूं येता नाटका. ती येता खंय गो. चला वयता तर आमी नाटका. सो आतां आमी वयता आनी परी सुद्दां एक्सायटेड आसा सारकें. परी कितें म्हणटा भैयाचें नाटक पळोवपाक फर्स्ट टायम तुवें वयता न्हू. आणि ती दुसऱ्या गाडयेन येतात. परी आनी कितें म्हणटा भैयाक. कॉंग्रॅच्युलेशन ना विश यू ऑल द बेस्ट नो. ओके फ्रेंड्स आतां वयता आमी. सद्या टायम जालो हांगसरूच 7 जाली आमकां रस्त्यासूनच वयता आतां. सो आतां आमी पावला सिटीन. कजन बॉय सिस्टरूय येयला म्हाजी ताका पिकअप करपाक. आमची इंडियन नेव्हीची शिप हे पळय हांगसर येयली. चल हांकांय पिकअप करून वयता आमी. चल से बरें मगो. तुका सांगलें हांवें थंयच राव म्हणून कन्फ्यूज जातले. सो भयणूय म्हाजी पणजेच्यान येयली. डायरेक्ट ताका तशीच बॅग घातली आनी वयली डायरेक्ट हॉलान. आमी सगळीं जाणां पावली आतां. वयता आमी रवींद्र भवन. म्हाजोय फाटलो ओपन आहा कित्याक गो. ओके फ्रेंड्स आतां नाटक स्टार्टूच जातले आनी आतां आमी पावला रवींद्र भवन बायणा वास्को. चला तर या. सद्या आमी पावला आनी हांव नको म्हाका आसलें 7 म्हणून 7:30 स्टार्ट आहा नाटक. इश्टानो ह्या व्हिडिओन तुम्ही पळोवपाक शकता धाकट्या भुरग्याचो रोल केला तो आमचो अक्षित. आनी ह्या प्रोग्रामान तेचें नांव हा यश. आनी तो खूब मस्ती आसता. ताका आवय बापायचो राग येता म्हणून तो वाजवलेलो आसता. तो सांगता आपूण हॉस्टेलान वयता तुमी नाका म्हाका हांव चल्लो. तर पळोवया आमी हें नाटक. एवढा हट्टीपणा आणि दुराग्रह तू करणार असशील ना तर मग कठीणच आहे. कठीण आहे की सोपं ते माझं मी बघून घेईन. तुम्ही जा आता. यश हे बोलणं शोभतं तुला. हो शोभतं मला. यश अरे बाबांशी असं बोलू नये. आणि ते कसं बोलतात ते तू पाहिलं नाही. अरे याच तुझ्या आगाऊ स्वभावामुळे ही वेळ आली आहे. हो माझ्या आगाऊ स्वभावामुळे ना. तर मी माझा पाहून घेईन. तुम्ही जा. यश आईला सोडून राहताना तुला काहीच वाटत नाही का रे. नाही. जाऊ दे ग तू उगाच भावनिक होतेस. कसं राहिलो माझा बाळ इथे मला चिंता वाटते. तो बघ त्याला आहे का चिंता.
तुझ्या लाडामुळेच हे दिवस आलेत. यश, तू समजतोस तेवढे इथले जीवन सोपे नाही. बाळा, खूप कठीण असेल इथलं जगणं. तुला नाही जमणार. मी जमावून घेईन, तुम्ही जा आता. यश, ठीक आहे, नीट राहा. कधी भेटावंसं वाटलं तर फोन कर, येऊ आम्ही. काही गरज नाही, मी इथे मजेत राहीन, तुमच्या कटकटी दूर. अरे, आतमध्ये सोडायला येतो तुला. नको, त्याची काही गरज नाही. यश, यश, यश. अशें उलोवन अक्षित आपल्या आवय बापायक सोडून डायरेक्ट हॉस्टेलान वयता. चला तर आमी हॉस्टेलान अक्षिताचो नेक्स्ट रोल पळोवया. अरे ये कौन है? मी यश, इथला नवीन स्टुडंट. हॉस्टेल हेच आहे ना? नाही, हॉस्टेल नाही, 5 स्टार हॉटेल है. आश्रमशाला. बबलू, तुमको क्या चाहिए? माफी, इधर आ. हे भगवान, अब का है? भूत. हाँ, हे भगवान, भूत भूत, हम जाते हैं, हम जाते हैं, हम जाते हैं. हे भगवान, भूत, सब भूतवार है यहाँ पे. माझी रूम कुठे आहे? आय मीन, मी झोपायचं कुठे? ही बा, ही एवढी तुझी रूम. आता झोपतोस का? यश, त्याच्याकडे लक्ष देऊ नको, तो तसाच आहे. आणि सरांनी आम्हाला सांगितलं होतं तुझ्याबद्दल. उशीर झाला वाटतं तुला यायला. हो, आमची कारच रस्त्यात बंद पडली म्हणून उशीर झाला. पण हे सगळे इथे बाहेर का झोपले? आपापल्या रूम मध्ये का नाही झोपले? अरे, इथे कुणाला रूम वगैरे नाही, हीच सर्वांची मोठी रूम. इथेच सगळ्यांनी झोपायचं. इथे झोपायचं? पण मी ऐकलं होतं हॉस्टेलमध्ये सुद्धा रूम असतात. पण हे हॉस्टेल तसं नाही, ही आश्रमशाळा आहे. बरं यश, सकाळी लवकर उठायचं आहे. तिथे कोपऱ्यात तुझं अंथरूण पांघरून ठेवलेलं आहे, ते घे आणि झोप. मी खाली झोपायचं? बेड शिवाय झोपच नाही लागणार मला. बरं, एक काम कर, आजचा दिवस हे बाकडं आहे ना, त्याच्यावर बेड समजून झोप. उद्याचं उद्या बघू. ए सुम्या, उठ, चल, उठ उठ. एक काय रे, दिवसा पण झोपू देत नाही आणि रात्री पण झोपू देत नाही. चल वाटलो. यश, ये झोप इथे. थांब यश. बच्चे लोग पैर ऊपर. यश, तू इथे का आलास? असंच जरा वेगळं म्हणून घरी बोर व्हायचं. म्हटलं हॉस्टेलला मजा येईल. हा बघ, इथे मजा करायला आले. कर मजा कर. फुलटू धमाल. येस, फुल टू धमाल. हे, गप्प बस. वेडा झालास का तू? अरे हे पण सांग रे. यश, तुझी परिस्थिती चांगली असताना, तुझे आई बाबा असताना सुद्धा तू इथे आलास? अरे त्याचे आई बाबा कामाला जात असतील ना. अरे, आजकाल सर्वांचेच आई बाबा कामाला जातात, म्हणून कोणी पालक अशा ठिकाणी नाही पाठवत. माझी आई तर घरीच असते. शिवाय बाबांचं ऑफिस तर घराजवळच आहे. काहीतरी अडचण असेल त्याची. सॉरी हा, आम्ही जरा वेगळाच विचार केला. कारण इथे असणाऱ्या बहुतेक मुलांचे आई बाबा नाहीत. आणि जर कोणाचे असतील तर त्यांची गरिबी आहे. ते मुलांच्या शिक्षणाचा खर्च झेपू शकत नाही. तुझे आई वडील कुठे असतात? माझे बाबा नाहीत. माझी आई आहे, खूप कष्ट करते. पण परिस्थितीमुळे मला तिच्यासोबत राहता येत नाही. मला तर आई बाबा कुणीच नाहीत. या जगात माझं कुणीच नाही. गंप्या, रडू नकोस. इथे तुला बहीण भावंड आहेत ना. इथले सर आणि मॅडम आई वडिलांपेक्षा कमी आहेत का? आपल्याला शिस्त लावतात, प्रेम करतात, शिक्षण देतात. आणि आपण दोघं भाऊ आहोत ना. मग माझी आई तीच तुझी आई वेड्या. तू म्हणतोस ते सत्य आहे रे राजू. पण आई बाबा नसल्याचं दुःख काय असतं ते माझ्यासारखा पोरका अनाथच समजू शकतो. गंप्या, रडू नकोस. चल झोप. सकाळी लवकर उठायचे. यश, आपण तुझं सामान उद्या सकाळी लॉकर मध्ये ठेवू. तुला तर ठीक वाटतं ना?
झोप येईल ना? हो येईल ना, मस्त झोप येईल. तुला झोप आलीच पाहिजे. सगळ्या बाजूने एसीच आहे. एसी कुठे एसी? दार खिडक्या उघड्या म्हणजे आपला एसी. ओ आय सी. आयस नाही रे, एसी एसी. झोप आता. काय मला मारतो? अरे मच्छर मच्छर. मी मच्छर? तू मच्छर? अरे तुझ्या पायावर मच्छर होता. चल झोप. आलाय मोठा मुंबईचा शहाणा. उठ. ए आई, माझी दुपारची शाळा आहे ना. अरे जाऊ दे रे, उठेल तो. आपली कामे नाही झाली तर सर ओरडतील ना. यांना कळत नाही, वळत नाही. बघावं तेव्हा अरे 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 अरे, या मुलांना काही कळत नाही, वळत नाही. नुसते बघावे तेव्हा आपले गप्प बसा. अरे हे काय चाललंय? हे हॉस्टेल आहे, हॉस्टेल. तुमचे घर नाही का? काय मॉनिटर, आजची कामे झाली का? मग काय करताय अजून? अरे हे तुमचे घर नाही, हे हॉस्टेल आहे, हॉस्टेल. अरे 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 अरे, या मुलांना काही कळत नाही, वळत नाही. नुसते बघावे तेव्हा आपले चोप, एकदम चोप. हा तर मी काय म्हणतोय हे बघा. अरे चा कमालच झाली. हा कोण झोपलाय? काय रे मुलानं, हा कोण म्हणायचा? सर हा यश आपल्या हॉस्टेलमध्ये नवीन आलाय. अच्छा अच्छा, मुंबईतून येणारा विद्यार्थी आला का? अजून झोपला? कमाल आहे मुलाची. अरे 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 अरे, या मुलांना काही कळत नाही, वळत नाही. नुसते बघावे तेव्हा आपले चुप, एकदम चुप. हा झोपलाय का? थांबा, उठवतो मी. यश, अरे यश, उठ उठ. ए झोपू दे ना आई. मला आई म्हणतोय. गप्प बसा. हसायला काय झालं? अरे त्याला नेहमी आई उठवत असेल, सवयीप्रमाणे म्हणाला. थांबा थांबा, उठेल तो. यश, ए यश. ए आई, शाळा दुपारी आहे. आता दुपारची शाळा म्हणतोय. सर येयलो तरी अक्षित उरटाना म्हणून सर आयडिया करता आता हेचेर पाणीच मारून नाका उठोवपाचे. चला तर पोवया. पाणी मारून आता अक्षिताक सर उठयतलो. थांबा थांबा. ए ए मावशी, मावशी. अरे ही गेली कुठे? ए मावशी, मावशी. अरे क्या हुआ? क्या चिल्लावत है? क्या चाहिए तुमको? बरं झालं आलीस. मंडळ आपले आभारी आहे. क्या बंडल भारी है? मंडळ क्या है बंडल? अरे मावशी एक काम करा, बोलो. पटकन पाणी घेऊन या. अरे साहब, आज गांव में पानी नहीं आया. अरे थोडस तरी पाणी आलं असेल ना. क्यों, पानी का क्या काम है? मी सांगितलेलं तेवढं काम करा. पाणी घेऊन या. दाढ़ी करना है का? अरे तो क्या करना है? मावशी पाणी घेऊन या पटकन. क्या करना है? पाण्यामध्ये उडी मारायची आहे. इतने से पानी में कैसा उड़ी मारेगा? मावशी सांगितलेलं काम करा. आपल्याकडे वेळ कमी आहे. अरे हाँ हाँ, हम लावत है, पानी लावत है. पानी नहीं तो कहाँ से लाएंगे, मगर लावत है. ये बाप रे, डेंजर काम आहे. आता बघा मी काय करतो. यश झोपलाय काय अजून? मावशीने येऊ दे पाणी घेऊन. सगळ्यांनी शांत बसायचं, कोणीही बोलायचं नाही. अरे ती मावशी कुठे गेली? ए मावशी, अगं आणलंस की नाही पाणी? मावशी आवत है. इलो इलो पानी, इलो पानी. हाँ. शाबास, मस्त काम केलंस.
मंडळ आपले आभारी आहे. का बंडल भारी आहे? अगं गप्प बस. पाणी आणलंस ना, आता एक काम करा बघा. यश कसा उठतोय ते. यश ए आई काय बोलतो मला? यश 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 तू आता काय बोललास? सॉरी सर, तुम्हाला नाही म्हटलं मी. मला वाटलं आईने पाणी ओतलं. आईने? म्हणजे तू आई बाबांशी अशा शब्दात बोलतोस? यश, अरे काय काय चाललंय तुझं? हे बघ, हे तुझं घर नाही, हे हॉस्टेल आहे आणि हॉस्टेलचे काही नियम असतात. अरे पहिल्याच दिवशी तू नियम मोडलास, त्यामुळे तुला शिक्षा भोगावीच लागेल. हो, शिक्षा भोगावीच लागेल. मॉनिटर, आजची कोणती कोणती कामे बाकी आहेत? झाडू मारायची बाकी आहे, भांडे घासायची बाकी आहे, पाणी भरायचं बाकी आहे. एवढा अभिनय करायची गरज नाही, कळतं मला. ही कामं बाकी आहेत ना? ठीक आहे ठीक आहे. यश, तू नियम मोडलायस, त्यामुळे तुला शिक्षा भोगावीच लागेल. हॉस्टेलची राहिलेली सर्व कामे तुला करावी लागतील. आणि हो, हॉस्टेलच्या बाहेरचं अंगण शेणाने सारवायचं. शेण शेण माहिती आहे ना? शेणात हात घालायचा आणि अंगण सारवायचंय तुला, समजले? नाही सर, नाही, मला नाही जमणार आहे. तुला जमणार नाही? अरे तुला हॉस्टेलला राहायचं होतं ना, मजा करायची होती ना. पण हे हॉस्टेल तसलं नाही. इथे स्वतःची कामे स्वतः करायची आणि काही चूक झाली तर शिक्षा म्हणून बाकीची सुद्धा कामे करावी लागतात. समजले? मावशी, समजावून सांगा याला. हा चला आवरा रे. अरे 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 अरे, या मुलांना काही कळत नाही, वळत नाही, नुसते बघावे तेव्हा आपले. ए चोप, एकदम चोप. मावशी, समजावून सांगा याला, वेळ कमी आहे. चला. सर सर ऐका ना, मला नाही जमणार. सर सर सर. अरे अभी जाने दो जाने दो जाने दो. देखो सर थोड़ा गरम दिमाग का है. वो सीटी बजावत है. वो गए जन्म में हवलदार हुई गवा. मावशी, काय समजावून सांगा. हाँ समझावत है. चलो चलो जल्दी जल्दी काम करो, सब पहुंच लो. हम आवत है. हाँ हम आवत है. चलो 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 चलो. मावशी, अरे हाँ काहे बुलावत है, आवत है ना. हाँ हाँ. अरे बघतोस काय? घे ती कोपऱ्यातली झाडू आणि हो सुरू. नवीन आलंच वाटतं. अरे इथे कामे करावी लागतात. मला बेडटीची सवय आहे रे, पण आता मी आले तरी चालेल. बेटी, हा बघ बेटी बोलताय. अरे आता 1 मिनिटात चायला राहिला लावलीस ना तर प्लॅस्टिक पण मिळणार नाही. नको नको, मी लगेच चहा पितो. अरे थांब, आंघोळ केल्याशिवाय चहा नाश्ता नाही मिळत इथे. अरे बापरे, आंघोळ कुठे करायची? आंघोळ कुठे म्हणजे? बाहेर करायची. पाणी गरम असेल ना? थंड पाण्याने आंघोळ करायची. स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे. स्वतःची सगळी कामे इथे स्वतः करावी लागतात. विहिरीतून पाणी स्वतः काढावे लागते. ए बाबा, कुठे हरवलास? कचरा काढून झाल्यानंतर दुसरेही कामे आहेत. पाणी काढायचे विहिरीतून. मग आंघोळ करायची. हे आमच्या मुंबईत नाही करत. त्यापूर्वी 2 नंबर विसरू नकोस. का तेही नाही करत वाटतं तुमचं मुंबई? 2 नंबर तुमच्यासारखं नाही काय? असं उघड्यावर जायचं असतं, मस्त बसायचं असतं. एकदम झक्कास. तुमच्या किचनच्या बाजूला नसेल एवढं झक्कास. अरे बापरे, आज काही असतं खरं नाही. का? काय झालं? तुझ्या साफसफाईच्या दिवशी ह्याने इथे सू केली. आता तू ती साफ करायची. काय? स्वप्नातही शक्य नाही. करावं लागणार. इथला नियमच आहे तसा. नाहीतर घरी रवानगी केली जाते. घरी जायचं. नाही नाही, मी करतो. अरे गप्पा बसा, इथली सूट तिथे कशी जाईल? मला कामाला लावता. हे चल रे.
थांब, तुला कपडे धुता येतात का? नाही. मग शिकावं लागेल. त्यासाठी आमचे कपडे सुद्धा धुवावे लागतील. जमेल ना तुला? हो, मी शिकेन कपडे धुवायला. आणि तुला भांडी घासता येतात? अजून एक काम, हे काम येथे सांगूया, नाहीतर यांची पण भांडी मलाच घासावी लागतील. हो, येतात ना. येतात? अरे वा, मग आमची पण भांडी तूच घास. काय? अरे घाबरू नकोस, आम्ही तुझी मस्करी करतोय. ही कमल आणि ही राधिका या मदत करतील हा तुला सुरुवातीला. हो यश, काळजी नको करूस. आमच्याकडे देत जा हा कपडे, मात्र कोणाला सांगू नकोस. कारण इथे स्वतःची कामे स्वतः करावी लागतात. तुला या सगळ्याची सवय नाही ना. हळूहळू होईल सवय. चला, अरे मुलांनो, सगळ्यांची कामे झाली का? अरे मावशी, तू काय करतेस इथे? अगं अजून प्रार्थना व्हायची आहे, नाश्ता व्हायचा आहे मुलांचा. नाश्ता तयार आहे ना? हा हा साहेब, नाश्ता तो तयार है. शाबास, हे तरी व्यवस्थित तयारी करून ठेवलेस, बरं झालं. बरं, नाश्त्याला काय बनवलंयस? वो पवे किया है, पवे. अरे 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 अरे, तुला सांगितलं होतं ना, आजचा मेन्यू पोहे असा आहे. ये छान किए है, पवे किए है. अरे देवा, मंडळ आपले आभारी आहे. आता ये देवा कौन है और बंडल का भारी है? मावशी, गप्प बसा, कोणी बोलायचं नाही. चला, प्रार्थनेला सगळे बसून घ्या. सगळे रांगेत बसतील एक साथ. चला, सगळे रांगेत बसा. शाबास. आता प्रार्थना म्हणायची आहे. हा, हाँ हाँ, प्रार्थना बोलना है. सियावर रामचंद्र की जय, पवन पुत्र हनुमान की जय. अरे काय चाललंय हे मावशी तुझं? शांत बस. मंडळ आपले आभारी आहे. हाँ, बंडल भारी है. गप्प बस. चला मुलांनो, सगळे शांत बसा, रांगेत बसा. एक साथ प्रार्थना शुरू करेंगे, शुरू कर. हॉस्टेलान येवन यश टोटल चेंज जाता. हांगची शिकवण ताका टोटली चेंज करता. आपली कामां आपुणूच करपाची हे सगळे तो दुसऱ्या भुरग्यांक रावोन शिकता. चला पळोवया त्याच्या हितून कितके चेंजीस येयली ती. चक्क कपडे धुतलेस? अरे मी त्याला सांगितलं होतं माझ्याकडे कपडे. हो, आम्ही त्याला विचारलं होतं. मी आजपासून स्वतःची कामे स्वतःच करणार. तुम्हा दोघांचे काही कपडे असतील तर द्या माझ्याकडे. मी आता खूप चांगले कपडे धुवायला शिकलोय. अरे पण हा राजू कोणाची वाट बघतोय? ए राजू, तू कोणाची वाट बघतोयस? अरे माझी आई येणार आहे रे. पत्रात तर लिहिलं होतं सकाळच्या पहिल्या एसटीने येणार म्हणून. पण ती अजून कशी नाही आली? अरे तो लाल डब्बा कधी वेळेवर येतो काय? ए राजू दादा, राजू दादा, तो बघ तिकडे. ए राजू दादा, राजू दादा, तुझी आई आली. आई, राजू बाळा, कसा आहेस र? मी बरा आहे. तू कशी आहेस? राजूची आई, राजू तुमची सकाळपासून वाट बघत होता. वय करे लेकरा. आई, मला एक भयानक स्वप्न पडलं होतं. सपान कोणतं? मी स्वप्नात पाहिलं की तुझ्या छातीत खूप दुखत होतं आणि आपल्याकडे औषधासाठी पैसे पण नव्हते. अरे येड्या, असं स्वप्नांवर विश्वास ठेवायचा नसतो. जाऊ दे, मी माझ्या बाळासाठी काय आणलंय ठाऊ हाय का? काय आणलं साई? मी माझ्या लेकरांना स्वतःच्या हातानं लाडू बनवून आणले हाय. राजूची आई, तुम्ही फक्त राजूसाठीच खाऊ आणला, आमच्यासाठी नाही आणला. नाही ग, मी समजांसाठीच आणलं हाय. घ्या ना, घ्या की. अगं तू पण घे की. अरे तुम्ही पण घ्या की. अरे घे ना बाळा. अरे यश, ये तू पण घे ना खाऊ. नाही, नको मला. आई, हा यश हॉस्टेलमध्ये नवीन आला आहे. अरे यश, ये ना, घे की बाळा. नाही, नको मला. अरे यश, ये की इकडं. बस, म्या जशी राजूची आई हाय तशी या समद्या लेकरांची आई हाय. आणि आता तुझी बी हाय. आता मुकाट्याने लाडू घे. आईला असं नाही नाही म्हणायचं असतं.
खरंच नको. आणि घे की खा. का नाही मला यश यश भी वो क्या हुआ, वो डॉक्टर आया है तो वो उसको तपासा है. उसने बोला है कि थोड़ा ताप है, फिर बोला कि डेंगू है, फिर बोला कि इन्फ्लुएंजा है, फिर क्या बोला हमको मालूम नहीं. अंत में बोला कोरोना है. हम डर गए तो अभी बोले कुछ भी नहीं है. अरे 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 मावशी काय झालंय हे सगळं एकदम. तू गप्प बस, बोलू नकोस. अरे ह्या मावशीला काही कळत नाही, वळत नाही, नुसते बघावं तेव्हा आपलं. यश बाळा, आता कसं वाटतंय तुला? सर आत्ताच डॉक्टर येऊन गेले. यशने औषधं सुद्धा घेतली आहेत. हो, आता ताप पण उतरलाय सर. शिवाय डॉक्टरांनी सांगितलं आहे की घाबरण्याचं काहीही कारण नाही. त्याला आई वडिलांशिवाय राहायची सवय नाही. पहिल्यांदाच त्यांच्याशिवाय आलाय ना. बरं बरं, पाहिलंच यश, तुझ्यासाठी तुझे मित्रमैत्रिणी किती तुला सहकार्य करतायत. असेच एकमेकांना सहकार्य करायचं असतं. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. बरं यश, आपल्या हॉस्टेलचं नाटक बसवायचं. तू नाटकात काम करशील का रे? नाही सर, मी भाग घेणार नाही, पण तुम्हाला हवी ती मदत करेन. अरे कर ना एखादी छोटी मोठी भूमिका. स्टेजला घाबरतोस ना? आमच्या हॉस्टेलची मुलं बघ स्टेजला घाबरत नाहीत. अरे स्टेजवर गेल्यावर अगदी बिनधास्त असतात. काय हो की नाही? मग मला सांगा, या वर्षी नाटकात कोण कोण अभिनय करणार? अरे हो 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 हो, ऐका माझं, सगळ्यांनी अभिनय करायचा आहे. मग आता वेळ कशाला लावताय? जा जा जा, तयारीला लागा. जा, पळा पळा पळा, हे, पळा पळा पळा. चला आता वेळ लावू नका, गर्दी झालीये. नाटकाला सुरुवात करूया. चला चला, कामाला लागा, कामाला लागा. चला 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 चला. हाँ साहब, हम भी नौटंकी में काम करेंगे. मावशी, या वर्षी नाटकात तू काम करायचं नाहीस. नहीं साहब, हम भी नौटंकी में काम करत है. मुन्नी बदनाम हो गई, डार्लिंग तेरे लिए. मुन्नी बदनाम हो गई, डार्लिंग तेरे लिए, डार्लिंग तेरे लिए. मावशी गप्प बस. नाही म्हणजे नाही. अरे मागच्या वर्षी ह्या मावशीने काय केलं? तिला जबाबदारी दिली होती, नाटकाला म्हटलं मागच्या बाजूला मदत कर. तर काय करावं? मुलांना मुलींचे कपडे घालून पाठवलं आणि मुलींना मुलांचे कपडे घालून पाठवलं. अरे साहब, आजकल ऐसा ही होता है. लड़का लड़की का कपड़ा पहनत है और लड़की लड़का का कपड़ा पहनत है, नहीं तो कपड़ा ही नहीं पहनत है. मावशी गप्प बसा. मंडळ आपले आभारी आहे. का मंडल भारी है? मावशी अरे काहे चिल्लावत है? हम नहीं करेंगे. हाँ चलो 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 चलो, शुरू करो शुरू करो, जल्दी 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 शुरू करो. हाँ मावशी, या वर्षी तुझं नाटक बिटक काही नको, डान्स बिन्स काही नको. हम नाचेंगे, हम तो नाचेंगे. हाँ मी तुला परवानगी देणार नाही. हम तुम्हारा परवानगी नहीं, परवानगी बगैर नाचेंगे. अरे अरे काय काय करतोस तू? अरे अरे माझं साहित्य कुठे आहे? हाँ हाँ, ये लो तुम्हारा गटार. मावशी काय बोलतेस? अगं कशाला काय म्हणायचं कळत नाही का तुला? अरे ह्या मावशीला काही कळत नाही, वळत नाही, नुसते बघावे तेव्हा आपले. सर घ्या घ्या तुमच्या बांगड्या. अगं याला बांगड्या नाही म्हणत. कशाला काय म्हणायचं तुला सुद्धा कळत नाही. मावशी सांगा, समजावून सांगा. हाँ, इसको चपनिया बोलते हैं, चपनिया. अरे देवा, ही सुद्धा चुकली. अरे यांना काही कळत नाही, वळत नाही, नुसते बघावे तेव्हा आपले. गप्प बस. चला आता कोणीही काही गोंधळ घालायचा नाही, नाटक सुरू करूया. मंडळी नाटकाची वाट बघत आहे. यश, नाटक शांतपणे बघायचं, व्यवस्थित बघायचं. बर. अरे ए, नाटकाची बेल वाजवा कोणीतरी. बेल, अरे बेल कोण वाजवतंय का? अरे साहब, बेलवा चोरी हो गया. आता काय करायचं? वो पर्दा 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 पर्दा. अरे आधी बेल तरी वाजवा ना. हम बेलवा बजावत है. काय चाललंय हे मावशी? काय चाललंय हे? बेलवा बेलवा. अरे दुसरी बेल वाजव.
शेवटची तिसरी बेल अरे देवा कसं होणार नाटकाचं. आता हे बघा मंडळी, आम्ही नाटकाला सुरुवात करतो. सर्वांनी हे नाटक यशा खातीर करतात. यशाक दाखयतात तेचें ल्हानपण कशें गेलें, तेचे मम्मी डॅडीन ताका कितको मोग केलो आनी हें पळोवन अक्षिताक कितें जाता आनी पळयात तुमी फुडें कितें जाता तें. थांबवा हा कार्यक्रम. सर, तुम्ही जाणून बुजून हा कार्यक्रम बसवलात ना, मला माझी चूक कळावी म्हणून. जेव्हा मी आई बाबांकडे होतो तेव्हा त्यांच्याशी उद्धट वागलो, त्यांचा अपमान केला. पण या इथे राहून मला माझी चूक लक्षात आली आहे. म्हणून मला आता मनापासून वाटते की मला आई बाबा हवेत, मला आई बाबा हवेत, मला आई बाबा हवेत. यश 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 बेटा, आई बाबा तुम्ही इथे? हो बाळा, आम्हाला सरांनी सर्व सांगितलं आहे. आई बाबा मला माफ करा. तुम्ही जेव्हा सतत माझ्याजवळ होता तेव्हा मला तुमचं महत्त्व कळलं नाही. पण तुमच्यापासून दूर गेल्यावर इथे राहून आज मला माझी चूक चांगलीच लक्षात आली. मी पुन्हा असं नाही वागणार. बाळा, तुला तुझी चूक कळली यातच आमचं समाधान आहे. आता मी तुमच्या सोबतच राहणार. मला तुम्ही हवेत आई बाबा, तुम्ही हवेत. जसे आम्ही यशचे आई बाबा, तसे आजपासून आम्ही तुमचेही आई बाबा. अरे यश, तुला तुझी चूक कळावी म्हणून तर आम्ही नाटक बसवलं होतं. हे नाटक यशाक लायफान तेच्या चेंजीस हाडपाच्या खातीर बसयता आनी यश हेतून टोटली चेंज जाता आनी तो आपल्या मम्मी पापाक सॉरी म्हणटा. तितिक्षा, अक्षित परब, इंद्रजीत कांबळे, राजवीर मुळे, राजवीर, काव्यांश जीवने, ये अक्षित बेस्ट चल्ले. थँक यू. ऑल द वे आता किती सुपर हा सुपर ऍक्टिंग करशील आणि कशें प्राऊड फील जाता चेडवाचें पहिलें नाटक हय. बेस्ट ऍक्टिंग केली. हय, खूब प्राऊड फील दिसता. कित्याक फर्स्ट टायम केल्ले, आमी चिंतून येतलो अशें करतलो न्हू, पण तेणी खूब केलें बरें. सोबतची मम्मा थंय आसा, सॉरी अक्षराची मम्मा थंय आसा, ती येतली, तेची बी इंटरव्यू घेवया. तेची इंटरव्यू घे बरें. कसो दिसलो तुका परफॉर्मन्स तुजो? बेस्ट बरे दिसले. आमच्या 4 दीस प्रॅक्टीस जाल्लेली. कशें दिसता हे सगळं performance? बरें दिसता. ऑल द बेस्ट अनिश, खूप बरो आयज परफॉर्मन्स असलो तुजो. ऑल द बेस्ट फॉर फ्युचर. खूप बरें दिसता. आय एन्जॉयड बिकॉज दिस इज माय फर्स्ट टायम. फर्स्ट आय वॉज नर्वस, पूण मागीर हांवें प्रॅक्टीस केली. सरान म्हाका हौसला दिलो आनी मागीर आयज हांव स्टेजीचेर आसा.
म्हाकाय सो पयली भिरांत दिसताली अशें आतां कितें करूं, इतली ऑडियन्स बसल्या. आनी मागीर हांव जस्ट गिव अप करपाचो आशिल्लो, तेन्नाच सगळ्यांनी म्हाका हौसला दिवन हांव फायनली स्टेजीचेर येयला. ह्यो म्हजो फर्स्ट नाटक. मातशें अक्षिता केन्नाच्यान वळखता तूं सारको टीम पार्टनर स्कूल फ्रेंड अक्षित खूप बरं आले. खबर ना तुम्ही दिसन आणले, खबर ना चष्मा घालना म्हणून कितें, पण तुम्ही दिसन आणले हांगा. दुसरी बात, एक तर तुम्ही पिंक आणि व्हाईट घातला काय कळनात कोण, पण एन्जॉय केले. बरें हय, हात कापताले मागीर ट्राय केले आणि येयलो. माईक प्लीज. सो झालें नाटक फिनिश. अक्षिताचो आमच्या फर्स्ट परफॉर्मन्स आसलो आनी बरो तेणी परफॉर्मन्स केलो आनी सगळ्या भुरग्यांचो परफॉर्मन्स खूब बरो आसलो आनी बेस्ट बरें दिसलें. इंटरव्यू घेतली थोड्या भुरग्यांची. भंय दिसतालो खंय परफॉर्मन्सा पयलीं. आनी ओके, तर फ्रेंड्स तुमकां कसो दिसलो हो व्हिडिओ आनी हे भुरग्यांचें नाटक? प्लीज लायक ना जाल्यार सबस्क्रायब. तेन्ना सर बाय, टेक केअर.